मी महेश कांबळी आणि पुन्हा एकदा एक नवीन लेक्चर. आपण आधीच्या कम्प्युटर ऑर्गनायझेशन अँड डिझाईन लेक्चर मध्ये बऱ्याच गोष्टी शिकलो. कम्प्युटर ऑर्गनायझेशन, सीपीयू ऑर्गनायझेशन, बुलियन अल्जेब्रा इम्प्लिमेंट करण्यासाठी लागणारी स्मॉल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस म्हणजे गेट्स ते शिकलो. तसेच कॉम्बिनेशनल सर्किट आणि सिक्वेन्शियल सर्किट म्हणजे काय ते पण शिकलो. आज आपण काही महत्वाची कॉम्बिनेशनल सर्किट शिकणार. चला तर पाहूया ती कशी बनवतात, ती कुठे, का आणि कशी वापरली जातात. कन्स्ट्रक्टिंग अरिथमॅटिक लॉजिक युनिट. आता इथे थोडस अरिथमॅटिक लॉजिकला रिव्हिजिट करूया. सीपीयू मध्ये जे अरिथमॅटिक लॉजिक युनिट असतं, विच इज ब्रेन ऑफ द कम्प्युटर त्याला म्हणतात, बरोबर. इट इज द डिव्हाइस दॅट परफॉर्म्स द अरिथमॅटिक ऑपरेशन्स लाईक ऍडिशन, सबट्रॅक्शन अँड लॉजिकल ऑपरेशन्स लाईक अँड ऑर म्हणजे कंडिशन. हा रंग निळा असेल तर ते कर, तो रंग काळा असेल तर ते कर, आणि अधिक वजा बरोबर. तर त्याच्यासाठी 1 bit ALU can be constructed using 4 hardware building blocks or combinational circuits. That is AND OR gates, inverters, adders, and decoders and multiplexers. So basically ही सगळी जी इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स आहेत, डिव्हाइसेस आहेत, दोज आर कॉम्बिनेशनल सर्किट्स. आणि त्याला म्हणतात 1 bit ALU. का? कारण एक सिंगल बिट वाईज ऑपरेशन कम्प्युटरला करायचं असतं. जर तुमचा वर्ड 8 बिटचा असेल तर त्या संपूर्ण 8 बिट्सना त्याला सेपरेटली प्रोसेस करावं लागतं. म्हणून 1 bit ALU बनवले जातात. तर ते काय वापरून बनवले जातात? ऍड ऑर गेट्स, इन्व्हर्टर्स, ऍडर्स अँड डेकोडर्स, मल्टिप्लेक्सर्स. हे सगळं आपण अँड गेट्स, ऑर गेट्स आधीच्या ह्याच्यात बघितलं. आज आपण बघणार आहोत डेकोडर्स, मल्टिप्लेक्सर्स, ऍडर्स. हे सगळं ही सगळी कॉम्बिनेशन सर्किट आपण आज शिकणार आहोत. ओके. आता तुमच्याकडे जर 32 बिट कम्प्युटर असेल, आपण म्हणतो ना तुम्ही बऱ्याच वेळा की हा 8 बिट कम्प्युटर आहे, 16 बिट कम्प्युटर आहे, 32 बिट कम्प्युटर आहे. तर 32 बिट कम्प्युटर असेल म्हणजेच काय? वर्ड इज मेड अप ऑफ 32 बिट्स. सो तुम्हाला 32 इंडिव्हिज्युअल 1 bit ALU युनिट्स लागतात. तर हा जो 32 बिट कम्प्युटर असतो त्याचा ALU 32 1 bit ALU एकमेकाला कनेक्ट करून बनवले जाते. ओके. आता अरिथमॅटिक लॉजिक युनिट मध्ये मेन 2 युनिट्स असतात. एक तुमचं लॉजिक युनिट म्हणजेच ते लॉजिक प्रोसेस करतात. अँड ऑर कंडिशन्स. आता मगाशी सांगितलं तसं काळा रंग असेल तर हे कर, किंवा 10 उत्तरं दिलेली आहेत त्यातलं कुठलं तरी एक उत्तरच सिलेक्ट कर, किंवा 10 ऑप्शन्स आहेत, 10 पर्याय आहेत माझ्याकडे, त्याच्यातून एका वेळी एकच पर्याय निवड. अशा ह्या गोष्टी ज्या असतात सगळ्या, दॅट इज ऑल लॉजिक, बरोबर. सो लॉजिक युनिट इज मेनली मेड अप ऑफ डिकोडर्स अँड मल्टिप्लेक्सर्स. तर आपण शिकणार आहोत डिकोडर्स आणि मल्टिप्लेक्सर्स कसे बनवले जातात. त्याच्यानंतर अरिथमॅटिक युनिट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं राईट, कम्प्युटर चारही तुमची ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ही सगळीच्या सगळी ऑपरेशन्स ऍडिशनच्या मार्फत करतो. तर त्याच्यामुळे अरिथमॅटिक युनिट is mainly made up of adders and half adders. तर फुल ऍडर्स आणि हाफ ऍडर्स म्हणजे काय आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये पाहणार. तर दिस इज बेसिकली कन्स्ट्रक्शन ऑफ अरिथमॅटिक लॉजिक युनिट using combinational circuits and types of those combinational circuits आपण आता पाहणार. आता आपण ते ऍडर्स, हाफ ऍडर्स आणि ती सगळी सर्किट्स किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस बघायच्या आधी पुन्हा एकदा एक पर्टिक्युलर छोटस सर्किट बघून घेऊया. तर हे कॉम्बिनेशनल सर्किट आहे ज्याला 3 इनपुट दिली जातात आणि त्याच्यामध्ये 8 इनपुट कॉम्बिनेशन असतात आणि त्या 8 इनपुट कॉम्बिनेशन साठी वेगवेगळी उत्तरं असतात. तर इथे आता मी एक प्रश्न घेतलेला आहे किंवा एक सिच्युएशन घेतलेली आहे जी तुम्ही कम्प्युटर प्रोग्राम मध्ये त्या लँग्वेज जी काय जावा, सी, पायथॉन जी काही लँग्वेजेस आहेत त्या लँग्वेजच्या सपोर्टेड सिंटॅक्स प्रमाणे तुम्ही तुमचा प्रोग्राम लिहिणार, बरोबर. आणि तो प्रोग्राम या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस कडून किंवा सर्किट कडून कसा काम करून घेतला जातो. तर आपली कंडिशन काय आहे? इफ यू आर डोमिसाइल्ड इन महाराष्ट्र फॉर 10 years and lived more than greater than or equal to 5 years in Mumbai or Pune,
then only you can register for vaccination in Mumbai. याचा अर्थ काय? तर तुम्ही गेले 10 वर्ष महाराष्ट्रामधले डोमिसाइल म्हणजे महाराष्ट्रात तुमचं वास्तव्य असायला पाहिजे आणि त्या 10 वर्षाच्या वास्तव्यापैकी मुंबई किंवा पुणे या 2 सिटीमध्ये 5 वर्षापेक्षा जास्त वास्तव्य जर तुमचं असेल तरच तुम्ही मुंबई मध्ये वॅक्सिनेशन साठी रजिस्ट्रेशन करू शकता. आता ह्याच्यामध्ये 2 कंडिशन आहेत. एक तर तुमचं 10 वर्ष महाराष्ट्रामध्ये वास्तव्य असलं पाहिजे. तुमचं जर महाराष्ट्रामध्ये 10 वर्ष वास्तव्य नसेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही. मग पुन्हा त्या 10 वर्षांमधून मुंबई किंवा पुण्यामध्ये 5 किंवा 5पेक्षा जास्त वास्तव्य असायला पाहिजे. तर ह्या 2 कंडिशन तुमच्या मीट झाल्या तरच तुमचं रजिस्ट्रेशन होऊ शकतं. तर आता इथे ते कसं दिलेलं आहे? आता इथे कंडिशनला आपण व्हेरिएबल ए म्हटलेलं आहे. म्हणजे 10 वर्ष पूर्ण झालेली असतील तर व्हेरिएबल ए ट्रू असायला पाहिजे आणि मुंबई किंवा पुणे ह्याच्यामध्ये 5 वर्षापेक्षा जास्त वास्तव्य झालेलं असेल तर बी किंवा सी ट्रू असायला पाहिजे. बरोबर ना? तर ही पर्टिक्युलर कंडिशन आहे. त्याचं बुलियन इक्वेशन कसं बनवलं गेलं? ए अँड बी प्लस ए अँड सी which is equal to say d plus e which is equal to x. म्हणजेच काय? a and b म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 10 वर्षाचं वास्तव्य आणि बी म्हणजे मुंबईमध्ये 5 वर्षापेक्षा जास्त वास्तव्य. ही कंडिशन तुमची जर सॅटिस्फाय झाली किंवा ऑर हे ऑर गेट बरोबर ए अँड सी महाराष्ट्रात वास्तव्य आणि पुण्यामध्ये 5 वर्षापेक्षा वास्तव्य. तर या 2 पैकी एक कंडिशन तुमची जर ट्रू झाली तर तुमचं आन्सर आहे येस ट्रू. म्हणजेच तुम्ही मुंबईमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा ट्रूथ टेबल बनवलं गेलं. ट्रूथ टेबल कशी बनवतात आपण ते मागे शिकू. ओके. ट्रूथ टेबल मध्ये ए म्हणजे महाराष्ट्रातलं वास्तव्य, बी म्हणजे मुंबईतलं वास्तव्य आणि सी म्हणजे पुण्यातलं वास्तव्य. बरोबर. तर हे ट्रूथ टेबल तुम्ही किंवा हे इक्वेशन 2 प्रकारे लिहू शकता. जसं ए बी प्लस एसी केलेलं आहे तसंच ए ऑर बी प्लस सी, ए अँड बी ऑर सी, सॉरी ए अँड बी ऑर सी म्हणजेच पुण्यामध्ये 5 वर्षापेक्षा जास्त किंवा मुंबईमध्ये 5 वर्षापेक्षा जास्त आणि महाराष्ट्रामध्ये 10 वर्ष. ठीक आहे ना? तर ही सेम कंडिशन ह्या 2 प्रकारच्या बुलियन इक्वेशनने प्रोसेस केली जाते आणि त्यांचं हे करस्पॉन्डिंग ट्रूथ टेबल आहे. ते नंतर तुम्ही ते ट्रूथ टेबल बघून घ्या. ट्रूथ टेबल तुम्ही मागच्या ह्याच्यात शिकला आहात. तर ह्याच्यामध्ये ए बी सी डी ई एक्स. तर आता या ट्रूथ टेबलवर जास्त वेळ घालवत नाही. हे एक्झॅक्ट इक्वेशन साठी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कसं बनवलं गेलं ते तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो. आणि त्याच्या आधी तुम्हाला मला दुसरी एक गोष्ट सांगायची आहे, महत्वाची गोष्ट, ती अशी की आता अशी मिलियन्स ऑफ इक्वेशन्स असतात, मिलियन्स ऑफ कंडिशन्स आपल्याला प्रोग्राम मध्ये लिहाव्या लागतात. तर त्या प्रत्येक कंडिशन साठी सेपरेट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बनवून ते कम्प्युटरमध्ये टाकलं जाऊ शकत नाही. हे प्रॅक्टिकल नाही. बरोबर. तर त्याच्यासाठी कम्प्युटर काय करतो? कम्प्युटरमध्ये तुम्ही जे इन्स्ट्रक्शन ह्या लिहिलेल्या आहे ए बी प्लस एसी इज इक्वल टू एक्स, बरोबर. तर ही इन्स्ट्रक्शन छोट्या छोट्या इन्स्ट्रक्शन मध्ये ब्रेक केली जाते आणि ती मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट केली जाते. कंपायलर नावाचा प्रकार जो असतो, मागे आपण बोललो होतो, कंपायलरवर टोटली सेपरेट लेक्चर आहे. तर कंपायलर म्हणजे काय ते आपण नंतर बघू. तर सध्या तुम्ही हे गृहीत धरा की छोट्या छोट्या इन्स्ट्रक्शन मध्ये या इन्स्ट्रक्शन्स ब्रेक केल्या जातात आणि मग छोट्यातल्या छोट्या इन्स्ट्रक्शन साठी सीपीयू मध्ये अरिथमेटिक लॉजिक युनिट बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फिजिकल सर्किट्स बनवलेली आहे. तर प्रत्येकासाठी वेगळं सर्किट नाही, तो डायनॅमिकली छोट्या छोट्या इन्स्ट्रक्शन घेऊन जी काही फिजिकल सर्किट अवेलेबल आहेत कम्प्युटरमध्ये ती वापरून तुमची इन्स्ट्रक्शन प्रोसेस करतो. ठीक आहे ना? तर आता याचं एक्झॅक्टली सर्किट कसं दिसतं ते पाहून घेऊया. ओके. तर आता मगाशी आपण जी कंडिशन पाहिली त्या सेम कंडिशनचं सर्किट कसं दिसेल. तर आता बघा, हे पहिल्या पद्धतीने आपण जे बुलियन इक्वेशन बनवलं त्याच्यामध्ये 2 अँड गेट वापरलेले आहेत, एक ऑर गेट वापरलेलं आहे. तसंच दुसऱ्या पद्धतीने अजून चांगलं सिंथेसिस केलं त्या लॉजिकचं
तर ते सर्किट रिड्यूस होऊ शकतं. तर इथे एक OR गेट वापरलेला आहे आणि एक AND गेट वापरलेला आहे. तर आता या पहिल्या सर्किटमध्ये काम कसं होतं, ए म्हणजे जर 10 वर्ष माझी कंप्लीट झालेली असतील महाराष्ट्रामध्ये आणि बी बॉम्बेमध्ये किंवा मुंबईमध्ये माझी 5 वर्षापेक्षा जास्त झालेले असतील, तर हे दोन्ही जर ट्रू असतील तरच 1 and 1 is 1 हे ट्रू होणार. पण या दोघांपैकी एक जरी शून्य असेल तर 1 and शून्य and एनिथिंग इज शून्य म्हणजे फॉल्स होणार. बरोबर. तर इफ A is 1, B is 1, D will be 1 because of AND gate, all other conditions will be 0. तसंच A and C म्हणजेच काय, महाराष्ट्रातलं वास्तव्य ट्रू आणि पुण्यातलं 5 वर्षापेक्षा जास्त वास्तव्य ट्रू, तरच 1 येणार, नाहीतर 0 येणार. तर आता D आणि E मध्ये D 0 असू शकतो, E 1 असू शकतो, किंवा D 1 असू शकतो, E 0 असू शकतो. म्हणजे पुणे किंवा मुंबई आणि महाराष्ट्र या दोघांपैकी एक ट्रू असेल. बरोबर. किंवा दोन्ही पण ट्रू होऊ शकतात. 10 वर्ष माझं वास्तव्य आहे आणि मी 5-5 वर्ष दोन्ही ठिकाणी राहिलो, तर इन आयदर केस D आणि E 0 किंवा 1 असेल, तर म्हणून इथे OR गेट वापरलेलं आहे. म्हणजेच काय, D किंवा E मधलं एक जरी सॅटिस्फाय झालं तरी मला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. X is true. X is true म्हणजे मला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. बरोबर. तर आणि D पण 0 असेल आणि E पण 0 असेल तर 0 or 0 is 0. You cannot do it. 1 or 0, 0 or 1 is 1, तर तुला रजिस्ट्रेशन करता येईल. बरोबर. तसंच ह्या सर्किटमध्ये त्याने काय केलेलं आहे, ए ला घेतलंच नाही. आधी त्याने बी आणि सी दोघांपैकी एके ठिकाणी 5 पेक्षा जास्त वास्तव्य आहे का हे शोधून काढलं. तर इथे बी 1 असेल आणि सी 0 असेल म्हणजे मी 5 वर्षापेक्षा जास्त राहिलो मुंबईमध्ये, किंवा सी 1 असेल आणि बी 0 असेल तरी OR गेट असेल, तर दॅट विल बी ट्रू आणि याची बी प्लस सी ची व्हॅल्यू असेल 1. 1 or 0, 0 or 0, 1 or 1 is 1. पण ते दोन्ही जर कंडिशन सॅटिस्फाईड नसतील, मी नाशिकमध्ये 10 वर्ष राहिलो होतो, मुंबई आणि पुण्यामध्ये कधी राहिलोच नाही, तर 0 0, 0 or 0 is 0. तर B प्लस सी ची व्हॅल्यू 0 किंवा 1 असेल. आणि मग त्या AND गेट मध्ये A म्हणजे महाराष्ट्रातलं वास्तव्य इज मॅन्डेटरी ते जर असेल आणि B आणि C पैकी एक OR ट्रू असेल, तर I will be ट्रू म्हणजेच माझं रजिस्ट्रेशन होईल. पण A किंवा B प्लस सी दोन पैकी एक जरी 0 असेल तर 0 and anything is 0. This will be 0. 1 and 1, only 1 and 1 will be 1. समजलं का? तर अशा तऱ्हेने हे लॉजिक प्रोसेस केलं जातं, अशा तऱ्हेने ही सर्किट बनवली जातात. पण महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कंडिशन साठी फिजिकल सर्किट कम्प्युटरमध्ये असणं शक्य नसतं. म्हणून त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स छोट्या छोट्या इन्स्ट्रक्शन मध्ये केल्या जातात आणि मग ती छोटी इन्स्ट्रक्शन साधं सिंगल अँड गेट जे तिथे फिक्स केलेलं आहे किंवा OR गेट जे फिक्स केलेलं आहे ते वापरून तुमचं लॉजिक प्रोसेस केलं जातं. ठीक आहे. पण प्रोग्रामिंग मध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात की तुम्ही कुठलाही प्रोग्राम लिहा, 100% तुम्हाला ऍडिशन्स करावी लागतात, 100% तुम्हाला सिलेक्शन्स करावी लागतात. तर अशा ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या इंडिव्हिज्युअल गेट मध्ये ब्रेक करून करायच्या ऐवजी त्यांच्यासाठी स्पेशल सर्किट बनवलेली आहे आणि ती सर्किट तुमच्या ALU मध्ये असतात. का? कारण ती फार कॉमनली यूज केली जातात आणि तीच सर्किट म्हणजे डिकोडर्स, मल्टिप्लेक्सर्स, ऍडर्स, हाफ ऍडर्स, बफर्स, ट्रायस्टेट बफर्स. तर ही सगळी कॉम्बिनेशनल सर्किट जी आहेत ती आता आपण पुढच्या लेक्चर मध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. ओके. आता पहिलं कॉम्बिनेशनल सर्किट आहे बफर. ओके. what is the meaning of buffer? It has only single input and a single output with behavior that is opposite of a NOT gate. It simply passes its input unchanged to its output. म्हणजेच काय, हे बफर नावाचं जे सर्किट आहे त्याला तुम्ही जे काही इनपुट दिलेलं आहे
ते इनपुट तसंच्या तसं फॉरवर्ड केलं जातं या पर्टिक्युलर डिव्हाइस मध्ये. तर आता तुम्ही म्हणाल असं का? हे मध्ये जर तसंच्या तसं आउटपुट जर दिलं जातं तर मग मध्ये हे डिव्हाइस वापरा का? हे इनपुट असंच्या असं मी जे काही सर्किट आहे त्याला का देऊ शकत नाही? तर त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये प्रॉपगेशन डिले नावाचा प्रकार असतो. प्रॉपगेशन डिले म्हणजे काय? हे जे मी समोरच्या सर्किटला फीड करणार आहे ते थोडं उशिराने फीड करायचंय मला. समजलं का? ही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसची रिक्वायरमेंट असते. ते जे कोणी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे त्यांच्यासाठी ते कसं करायचं, का करायचं वगैरे ते सगळं त्यांना शिकायचंय. आपल्याला इथे इलेक्ट्रॉनिक शिकायचं नाहीये. आपल्याला फक्त ही रिक्वायरमेंट माहिती असायला पाहिजे की त्याच्यासाठी हा बफर बनवलेला असतो. तर टू इन्क्रीज प्रॉपगेशन डिले म्हणजेच काय? जी गोष्ट मला समोरच्या सर्किटला द्यायची आहे ती मला थोड्या वेळाने द्यायची आहे. तर आता तिला थांबवून धरणं मला गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी बफर वापरला जातो. दुसरी गोष्ट बफर का वापरला जातो कम्प्युटरमध्ये? फॉर अँप्लिफिकेशन. प्रोबॅबली दिस मे नॉट बी रिक्वायर्ड हिअर, पण बफरचा हा दुसरा उपयोग आहे. अँप्लिफिकेशन म्हणजे काय? आता आपण काय म्हणतो 0 to 5 व्होल्ट इज ट्रीटेड ॲज अ 0 फॉल्स आणि 5 ते 10 व्होल्ट इज ट्रीटेड ॲज ट्रू विच इज असे ट्रू म्हणजे हायर व्होल्टेज, राईट? तर आता तुम्ही जर 1 व्होल्ट पाठवला असेल तर 1 व्होल्ट सुद्धा फॉल्स आहे आणि 4 व्होल्ट सुद्धा फॉल्स आहे, बरोबर? पण ते 1 व्होल्ट पुढे पाठवायच्या ऐवजी ते अँप्लिफाय करून लो व्होल्टेजचं जे मॅक्झिमम आहे ते जर मला पाठवलं आलं तर बऱ्याच वेळा सर्किटना ते लागतं. खूप वीक सिग्नल असेल तुमचा तर त्याला अँप्लिफाय केलं जातं, त्याला मोठा केला जातो. तर ते अँप्लिफिकेशन या बफर मधून होतं. म्हणजेच काय? तुम्ही जर 1 व्होल्ट पाठवलं विच रिप्रेझेंट्स लो किंवा फॉल्स तर तो पास करताना 4 व्होल्ट पाठवेल विच इज ऑल्सो फॉल्स. सो the value of bit has not changed, but the strength of that bit has increased, amplified. So this buffer is also used for amplification of an input signal. Okay. आता हे बफर कन्स्ट्रक्ट, आता याचं ट्रूथ टेबल काय आहे? इनपुट जर तुमचं फॉल्स असेल तर आउटपुट इज फॉल्स, इनपुट ट्रू असेल तर आउटपुट इज ऑल्सो ट्रू बिट. तर आता हे काम कसं केलं जातं? डिले कसं केलं जातं? तुम्ही जर नॉट गेटला म्हणजेच इन्व्हर्टरला हे आधी इनपुट दिलं तर तो त्याला उलटा करतो, फॉल्सला ट्रू करतो आणि मग पुन्हा दुसऱ्या नॉट गेटला ते पाठवलं की पुन्हा तो उलटा करतो आणि म्हणजेच आपल्या दृष्टीने तो सुलटा करतो. म्हणजे ट्रूला याने फॉल्स केलं आणि या फॉल्सला या नॉट गेटने ट्रू केलं. समजलं का? तर अशा दोन दोन नॉट गेटच्या पेअर तुम्ही बनवल्या तर जेवढ्या पेअर तुम्ही कनेक्ट कराल तेवढा तुम्ही डिले जनरेट केला. म्हणजे हा फॉल्स जो आहे तो फॉल्स म्हणूनच गेला पण तो मधून त्या बफर मधून पास झाला आणि डिले झाला. समजलं का? तर हे त्याचा ऍक्च्युअल गेट्स आहे आणि हे त्याचा ऍक्च्युअल सिम्बॉल आहे बफरचा. सो दिस इज व्हॉट बफर इज. ओके. आता त्याच्या पुढचं अजून एक डिव्हाइस आहे विच इज कॉल्ड ट्रायस्टेट बफर. ओके. आता ट्रायस्टेट बफर म्हणजे काय? It is similar to a buffer with additional enable input. If the enable input signal is true, it behaves like a normal buffer. If the enable input signal is false, it passes the high impedance signal, which effectively disconnects the output from the circuit. They are often connected to a bus, which allows multiple signals to travel along the same connection. This particular tri-state buffer is constructed using AND gate. ओके. आता हे सगळं इंग्लिश मध्ये होतं. आता मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करतो. तर आता ते काय म्हणताय? जसं बफरला फक्त एकच इनपुट होतं, राईट, विच हॅज टू बी पास्ड. तर हा ट्रायस्टेट बफर असतो त्याला 2 इनपुट घेतली जातात. एक ऍक्च्युअल इनपुट जे पुढे पास करायचं आहे आणि ते इनपुट मी पास करू की नको नावाचं एनेबल इनपुट. एनेबल म्हणजे करू की नको. तर एनेबल इनपुट नावाची बिट्स असते. जर एनेबल इनपुट बिट फॉल्स असेल तर तुमचं इनपुट एक काहीही असू दे
ते पुढे जात नाही. म्हणजेच काय, आउटपुट डिस्कनेक्ट केलं जातं. पण तीच तुमची एनेबल इनपुट जर ट्रू असेल तर तुमचा फॉल्स फॉल्स म्हणून पुढे जातो, ट्रू ट्रू म्हणून ऍज इट इज पुढे जातो. याचाच अर्थ काय, तुमचं इनपुट ऍज इट इज आउटपुट बनलं जातं ओनली अँड ओनली enable input is true. So this is the behavior of tri-state buffer. मग आता सिंपल इम्प्लिमेंटेशन काय याचं, enable bit and input bit. जर enable bit 0 असेल तर 0 and anything is 0. So either 0 is passed or high impedance output voltage is passed, which basically disconnects the circuit. पण enable bit तुमची 1 असेल तर 1 and anything is anything. बरोबर, 1 and 0 असेल तर answer is 0. 1 and 1 असेल तर answer is 1. So this tri-state buffer is basically implemented using a AND gate. आणि त्या tri-state buffer चं symbol हे आहे. This is your input, this is your enable bit and this is your output. ठीक आहे, so this is your tri-state buffer. तर आता हे tri-state buffer आणि buffer काय एक्सप्लेन केले, कारण हे tri-state buffer आणि buffer वापरून दुसरी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, दुसरे कॉम्बिनेशनल सर्किट बनवले जातात. तर सो दिस वॉज ट्रायस्टेट बफर. ओके, आता आपण पाहणार आहोत डिकोडर. ठीक आहे, अ लॉजिक ब्लॉक that has n bit binary control bits and set of 2n enable bits, where only dith enable bit, that is ed, is asserted for each input combination. D is decimal value of given input combination. Thus, outputs are E0 to E2 raised to n minus 1. Asserted enable bit determines value associated with which row is to be selected. ठीक आहे, आता याचं मराठी एक्सप्लेनेशन. मगाशी मी तुम्हाला काय म्हणालो, तुमच्याकडे जर 8 पर्याय असतील तर त्या 8 पर्यायामधला फक्त कुठला तरी एक पर्याय सिलेक्ट कर, तर कम्प्युटर हे काम कसं करतो. तर त्याच्यासाठी इथे काय दिलेलं, हा डिकोडर कसा बनवला जातो, तुमच्याकडे तुम्ही जेवढ्या बायनरी, तुम्हाला जेवढी पॉसिबल पर्याय असतील, से 8 पर्याय असतील, तर तुम्हाला 3 कंट्रोल बिट लागतात का, 2⁻³ is equal to 8. जर तुमच्याकडे सिंगल कंट्रोल बिट असेल तर 2⁻1 is equal to 2 पर्याय, 2 पर्यायामध्ये तुम्ही सिलेक्शन करू शकता. 2⁻2 असेल तर 4 पर्याय, 2⁻3 असेल तर 8 पर्याय, 2⁻4 असेल तर 16 पर्याय, 2⁻5 असेल तर 32 पर्याय. सो 32 पर्यायांसाठी 5 कंट्रोल बिट लागतात. तर इथे मी 3 कंट्रोल बिट म्हणजेच 8 पर्याय, तर त्याचं सिलेक्शन कसं केलं जातं. तर आता इथे ट्रूथ टेबल पहा तुम्ही, बरोबर ना. तर तुमच्याकडे 2⁻3 3 कंट्रोल बिट वापरले आहे, म्हणजे तुमची 2⁻3 8 पॉसिबल कॉम्बिनेशन्स, म्हणजेच 8 पर्यायापैकी कुठला तरी एक पर्याय सिलेक्शन करायचं जे सर्किट आहे, ते सर्किट म्हणजे डिकोडर तुम्ही इथे बनवू शकता. आता इथे पहा, इथे काय झालेलं आहे, जेव्हा तिघांची व्हॅल्यू आता त्याच्या आधी या डेसिमल व्हॅल्यू आहे, म्हणजे करस्पॉन्डिंग तुमचं जे बाईट आहे, आता याला तुम्ही 3 बिट वर्ड म्हणा, तर या वर्डला जर तुम्ही डेसिमल मध्ये कन्वर्ट केला तर याची डेसिमल व्हॅल्यू काय येते बघा, 0 to 7. म्हणजेच काय, हे सगळं ट्रू, हे जर सर्किट असं असेल, या 3 व्हॅल्यू असतील तुमच्या कंट्रोल बिटच्या, तर तुमचं 0th पर्याय विल बी ट्रीटेड ऍज ट्रू. म्हणजेच काय, तू माझा 0th पर्याय सिलेक्ट कर. जर इनपुट कॉम्बिनेशन हे असेल तर डेसिमल व्हॅल्यू 1, तर माझी E1 म्हणजे माझं E1th पर्याय सिलेक्ट कर, E2 पर्याय सिलेक्ट कर, E3 पर्याय सिलेक्ट कर, E4, E5, E6, E7. तर अशा पद्धतीने डिपेंडिंग अपॉन I2, I1, I0 फक्त कुठला तरी एक बिट, एनेबल बिट ट्रू होते, बाकीच्या सगळ्या बिट 0 होतात. तर हे त्याचं ट्रूथ टेबल आहे. तर त्या ट्रूथ टेबल साठी रिस्पेक्टिव्ह बुलियन इक्वेशन
कन्स्ट्रक्ट केलं जातं. तर ते सगळं पुढच्या स्लाइड मध्ये आपण पाहूया. सो बेसिकली 3 कंट्रोल बिट्स ड्राइव्ह which of the 8 bits is going to be true. म्हणजे तुम्ही जर 000 पास केलात तर E0 will be set true. म्हणजेच 0th पर्याय घ्या, फर्स्ट पर्याय घ्या. जर 010 बिट्सचं कॉम्बिनेशन असेल तर सेकंड पर्याय, जर 011 कॉम्बिनेशन असेल तर थर्ड पर्याय, 4th 5th 6th 7th 0 to 7 म्हणजेच 8 पर्यायचं सिलेक्शन. ओके, आता एक्झॅक्टली त्याचं सर्किट किंवा डिव्हाइसेस कशी कन्स्ट्रक्ट केले जातात. तर आता हे सेम एक्झाम्पल आहे, 3 कंट्रोल बिट्स आहे, तर ही 8 सर्किट बनवली जातात. त्या डिकोडर मध्येही 8 सर्किट असतात आणि त्या 8 सर्किटची बुलियन इक्वेशन ही खाली दिलेली आहे. तर त्या प्रत्येक सर्किटचं हे इक्वेशन बनवून हे सर्किट बनवलेलं आहे. आता ते काम कसं करतं, तर आता हे जे E0 सर्किट आहे बरोबर, तर तुमची इनपुट कॉम्बिनेशन जर 000 असेल तरच ते ट्रू होईल आणि जेव्हा हे 0000 असतील तेव्हा बाकीचे सगळे सर्किट एनेबल बिट फॉल्स करतील. म्हणजेच माझं उत्तर, या सर्किटचं उत्तर 1 येईल आणि बाकी सगळ्या सर्किटची उत्तर 0 येतील. का? याच्यासाठी. आता ही जर व्हॅल्यू 00 असेल तर हे सर्किट काय म्हणतं, तिन्हीच्या तिन्ही बिटना इन्व्हर्ट कर आणि त्यांना अँड कर. म्हणजे हे तिन्ही 0 इन्व्हर्ट झाले 1 मध्ये आणि ते 1 and 1 and 1 is 1. पण जर आता हे सर्किट घ्या, आता ह्या सर्किट मध्ये काय होतं, या सर्किट मध्ये फक्त पहिल्या 2 बिट इन्व्हर्ट केल्या जातात. तिसरी बिट 0 असेल तर एनिथिंग इज अँडेड विथ 0 इज ऑलवेज गोइंग टू बी 0. तर जेव्हा 3 0 असतील तेव्हा ही सगळी सर्किट त्यांच्या इक्वेशन प्रमाणे 0 कॅल्क्युलेट करणार, फक्त हा 1 कॅल्क्युलेट करणार. आता तेच जर कॉम्बिनेशन तुमचं 001 असेल तर हे सर्किट त्याची व्हॅल्यू 1 करणार. का? कारण इन्व्हर्जन ऑफ 0 is 1, inversion of 0 is 1, 1 you have kept as it is, you have not inverted it, so the answer is 1. पण इथे काय होणार, इथे हा जो 1 आहे तो इन्व्हर्ट होणार आणि 0 होणार, म्हणून इथे 0 येणार. तसंच इथे 0 येणार, 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 इथे 0 येणार. बरोबर ना? ओके, सो जेव्हा 001 असेल तेव्हा फक्त हे सर्किट 1 करणार आणि बाकीची सगळी सर्किट 0 होणार. जेव्हा इनपुट कॉम्बिनेशन 010 असणार तर इथे 0 इज इन्व्हर्टेड टू 1, 1 इज ऍज इट इज. इथे बघा हे इन्व्हर्टर मी वापरलेलं आहे. तर I2 इज इन्व्हर्टेड अँड I0 इज इन्व्हर्टेड, I1 इज केप्ट ऍज इट इज. तर आता इथे जेव्हा 010 असणार तेव्हा 1 1 1 आणि सगळ्यांचं अँड 1. तर फक्त हे सर्किट 1 पास करणार, समजलं का? आणि ही बाकीची सगळी सर्किट 0 पास करणार. म्हणजे ह्या ज्या 8 व्हॅल्यू पास होणार त्याच्यामध्ये फक्त एक व्हॅल्यू ट्रू असणार. सो दिस इज द वे डिकोडर वर्क्स. ठीक आहे? सो ओनली वन ऑफ द 8 EN bits will be asserted. Decoder is used only to generate 8 enable bits for 8 tri-state buffers. आता ते ट्रायस्टेट बफरला ते का दिलं जातं ते नंतरच्या स्लाइड मध्ये बघू आपण. बट बेसिकली डिकोडर sends 8 bits, 8 outputs. Out of 8, only 1 will be true. Rest of the 7 will be 0 depending upon combination of I2 and I0. So this is the way decoder is constructed and decoder circuit works. ठीक आहे? ओके, तो झाला डिकोडर जो 8 मधली कुठली तरी एक व्हॅल्यू ट्रू आहे म्हणून सांगतो. मग ती 7वी असेल, 8वी असेल, पहिली असेल, 0वी असेल. ठीक आहे? ओके, आता देर इज अनदर डिव्हाइस कॉल्ड मल्टिप्लेक्सर. आता मल्टिप्लेक्सरचं मेन काम काय? द मेन फंक्शन ऑफ अ मल्टिप्लेक्सर इज टू राउट only one selected data input signal of circuit to its single output. म्हणजेच काय? मल्टिप्लेक्सर कडे 8 इनपुट असतात किंवा
4 इनपुट असतात किंवा 2 इनपुट असतात किंवा 16 इनपुट असतात. 2n ची पॉवर, बरोबर ना? 2, 4, 8, 16, 32. तर त्या सगळ्या उत्तरामधलं, त्या सगळ्या पर्यायामधला एक पर्याय मला डिलिव्हर करायचा आहे बेस्ड ऑन व्हॉट डिकोडर हॅज टोल्ड मी. डिकोडरने कुठली बिट एनेबल केली आहे, 0th बिट एनेबल केली आहे, पहिली केली आहे, दुसरी केली आहे की तिसरी केली आहे, त्याच्यावरून मला appropriate आउटपुट पुढे पास करायचं आहे. तर ते काम इज डन बाय मल्टिप्लेक्सर. The main function of multiplexer is to route only one selected data input signal of circuit to its single output. A multiplexer might more properly be called a selector. म्हणजे माझ्या ज्या 8 व्हॅल्यू आहेत त्याच्यामधली कुठली सिलेक्ट करू आणि पुढे पाठवू. सो हे काम मल्टिप्लेक्सर करतो. The multiplexer selects which input signal is used as an output signal based on the value represented by a decoder or select control signal or lines. Because of unique structure, multiplexer can implement a logic function. In fact, any logic function with n select signals can be implemented directly with a 2 raised to n multiplexer. That is one output out of 2 raised to n inputs. जर n is equal to 3 असेल, 3 सिलेक्ट सिग्नल्स असतील, तर 2 raised to 3 is equal to 8 input data values. तर depending upon combination of select signal, out of 8 input values, one of the output will be passed. ठीक है? So this is the way multiplexer works, or this is the function of multiplexer. आता तो multiplexer कसा बनवला जातो? Okay, construction of multiplexer using 3 main parts. A decoder generating n enable signals out of which only one is asserted. म्हणजे 8 पैकी एक enable bit 1. So this particular multiplexer is made up of decoder. त्याच्यानंतर an array of n AND gates, each combining nth input signal with nth enable signal. म्हणजेच काय? तो enable signal बरोबर हे पर्टिक्युलर इनपुटला अँड करतो. म्हणजेच काय? जर enable bit 1 असेल तरच that AND will result into true or that input signal. Everybody else will be ANDed with 0 and 0 will be passed. Only the enable bit ज्याची 1 आहे त्या 1 bit बरोबर AND केल्यामुळे इनपुट सिग्नल, तो इनपुट सिग्नल तसाच्या तसा पुढे पाठवला जातो. म्हणजेच काय? तिथे 7 शून्य येतील आणि तो जो इनपुट सिग्नल आहे मग तो 0 असू दे किंवा 1 असू दे, तो तसाच्या तसा सिलेक्ट केला जाईल. समजलं की नाही? असे 8 कॉम्बिनेशन्स अँड ची पुढे पास केली जाते. मग त्याला तुम्ही ऑर केला की जो रिक्वायर्ड सिग्नल आहे तो सिग्नल पास केला जातो. जास्त कन्फ्यूज होऊ नका. त्याचा प्रॉपर डायग्राम आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस कशी वापरलेली आहे ते पुढच्या याच्यात आहे. सो बेसिकली दिस इज द वे मल्टिप्लेक्सर इज कन्स्ट्रक्टेड. किंवा दुसरा मार्ग त्याचा काय आहे? अ डिकोडर जनरेटिंग n enable signals out of which only one is asserted and then those are passed to n tri-state buffers. आपण ट्रायस्टेट बफर पाहिलं होतं. ट्रायस्टेट बफर मध्ये काय आहे? ट्रायस्टेट बफर मध्ये जर तुमच्याकडे एनेबल बिट ऑन असेल तरच आउटपुट पुढे जातं. सो यू हॅव 8 ट्रायस्टेट बफर्स आणि त्यांना डिकोडरच्या 8 व्हॅल्यूज पाठवल्या जातात. तर ज्याची व्हॅल्यू ट्रू आहे फक्त तोच ट्रायस्टेट बफर ती व्हॅल्यू पुढे पाठवतो. सो दॅट इज अनदर कन्स्ट्रक्शन ऑफ अ मल्टिप्लेक्सर. सो मल्टिप्लेक्सरचं काम काय आहे? 8 पैकी एक कुठली तरी व्हॅल्यू पुढे पाठवतो. To associate the inputs with selector values, we often label the data inputs numerically 0, 1, 2, 3, n minus 1. Let's not worry about it. So basically this is a multiplexer which sends, if it is 2 raised to 3 which is 8 possible possibilities, तर त्यातली एक पर्टिक्युलर व्हॅल्यू तो पुढे पाठवतो. जर 4 पॉसिबल व्हॅल्यू असतील तर 4 पैकी एक पुढे पाठवतो. 2 raised to 2 is equal to 4. ओके, तर त्याचं एक्झॅक्ट सर्किट. Okay, sometimes
वी मेक यूज ऑफ मल्टिप्लेक्सर विथ अनडिकोडेड सिलेक्टर सिग्नल. ह्याच्यावर आपण जास्त वेळ घालूया नको. ते मगाचं टेबल इथे दाखवलेलं आहे. जर तुमच्याकडे 3 कंट्रोल बिट असतील तर D0 to D7 मधले पर्टिक्युलर एक बिट एनेबल होते फक्त, आणि फक्त तेच आउटपुट पुढे पाठवलं जातं. तेच सगळं इथे लिहिलेलं आहे. फक्त ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर तुमच्याकडे 2 to 1 मल्टिप्लेक्सर असेल, म्हणजेच काय, दोन पॉसिबल तुमच्याकडे आउटपुटचा इनपुट असतील आणि त्याच्यापैकी एक पाठवायचं असेल तर तुम्हाला एक सिंगल बिटची गरज आहे. सो दॅट इज कॉल्ड 2 to 1 मल्टिप्लेक्सर. बरोबर. तर हे 2 to 1 मल्टिप्लेक्सर वापरून मोठे मल्टिप्लेक्सर बनवले जातात. त्यांना एकमेकाला जॉईन केलं जातं. आता त्याचा एक्झाम्पल काय, इफ वी यूज 2 2 to 1 mutes, we can build 4 to 1 multiplexers. If we use 3 2 to 1 mutes, we can build 8 to 1 multiplexer. What is 8 to 1 multiplexer? If 8 is equal to 3, there are 3 control bits which generates 8 enable inputs, 8 enable bits, आणि त्या 8 enable bit पैकी कुठली तरी एकच बिट एका वेळी ट्रू असते, आणि बेस्ड ऑन दॅट a particular input signal is forwarded to the further circuit. ठीक आहे. तर ते ह्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे, पण जास्त क्लिअर तुम्हाला पुढच्या डायग्राम मध्ये. ओके. आता हा कसा काम करतो. आता इथे काय दिलेलं आहे, 8 to 1 मल्टिप्लेक्सर आहे. 8 इनपुट मधून फक्त एकच इनपुट पुढे पाठव. तर त्याचं सर्किट कसं आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला हा डिकोडर आहे. हा जो डिकोडर आहे तो E0 to E7 एनेबल बिट्स खाली पाठवतो, आणि हा तुमचा ट्रायस्टेट बफर आहे. तर या प्रत्येक ट्रायस्टेट बफरला डिपेंडिंग अपॉन कॉम्बिनेशन ऑफ कंट्रोल बिट्स I2 I1 I0 कुठली तरी एकाच ट्रायस्टेट बफरची एनेबल बिट ऑन असते, आणि त्या प्रत्येकाला त्याचं स्वतःचं इनपुट आहे. दिस इज युअर S0, नॉट S0, इथून आपण चालू करूया. दिस इज युअर S0 इनपुट, दिस इज युअर S1 इनपुट, दिस इज युअर S2 अँड दिस इज युअर S7. आता ट्रायस्टेट बफर बेस्ड ऑन एनेबल इनपुट बिट ती जर ट्रू असेल तर तो ट्रायस्टेट बफर ते आउटपुट पुढे पाठवतो, ते इनपुट पुढे पाठवतो ऍज इट इज. आणि डिकोडर एका वेळी फक्त एकच बिट एनेबल करते. म्हणजेच काय, डिपेंडिंग अपॉन तुम्ही कुठली बिट एनेबल केलेली आहे, फक्त त्या ट्रायस्टेट बफरचं इनपुट पुढे आउटपुट म्हणून पास केलं जातं. किंवा हे सगळेच्या सगळे ट्रायस्टेट बफर त्यांच्या व्हॅल्यू बसवर टाकतात, पण त्या बसमध्ये फक्त एका वेळी एकच इनपुट जातं, कारण जर एनेबल बिट ऑफ असेल तर तो पर्टिक्युलर ट्रायस्टेट बफर ते आउटपुट डिस्कनेक्ट करतो आणि फक्त एका ट्रायस्टेट बफरचं आउटपुट ह्या बस लाईनवर जातं. तर अशा पद्धतीने 8 पैकी एक सिलेक्शन केलं जातं. सो द मल्टिप्लेक्सर इज, इन दिस केस मल्टिप्लेक्सर इज मेड अप ऑफ डिकोडर, जो आपण आधी शिकलो, आणि ट्रायस्टेट बफर. ओके. आता याचंच this is another way you can look at your multiplexer, 8 to 1 multiplexer. तर मगाचीच इक्वेशन बरोबर, या 3 कंट्रोल बिट्स आहेत. तर कॉम्बिनेशन ऑफ these 3 control bit decides which enable bit will be true. बरोबर. ओके. तर आता हे मगाचंच सारखे. आता या 8 डिकोडर, या 8 सर्किट पैकी डिकोडर फक्त एक कुठली तरी व्हॅल्यू ऑन करतो, बाकीच्या सगळ्या ऑफ करतो, आणि तिथे ट्रायस्टेट बफरच्या ऐवजी अँड गेट वापरले. तर आता हे अँड गेट काय करतं, S7 S6 these are actual inputs which are to be selected and passed to the next circuit. तर तो अँडिंग करतो. जर E7 शून्य असेल तर S7 and 0 is 0 पास केला जातो. जर E7 1 असेल तर S7 and 1 is S7. मग तो S7 पुढे O7 म्हणून फॉरवर्ड केला जातो. इथे जर E6 1 असेल तर S6 पुढे फॉरवर्ड केला जातो. समजलं का? तर अशा तऱ्हेने काय होतं, या 8 पैकी 7 जणांचं आउटपुट 0 आहे,
आणि फक्त एकाच आउटपुट जे काय आउटपुट आहे इनपुट आहे म्हणजे S0 असेल तर S0 पास केला जाईल इथे provided E0 is true. S1 will be passed as 1 if E1 is true. So at any given point of time there will be 7 zeros and one proper value which could be S0, S1, S2, S3, S4, S5, S6 or S7. मग तो कोणाला हे पास करतो OR गेटला पास करतो. या OR गेटला 8 इनपुट घेतो हा OR 7 शून्य घेतली त्याने आणि एक प्रॉपर सिग्नल घेतला. OR गेट काय करतं OR गेट टेक्स द हायेस्ट व्हॅल्यू म्हणजेच काय जर 6 शून्य असतील आणि S3 पाठवलेला असेल तर या OR गेटचं आउटपुट विल बी S3. 7 शून्य आणि S4 असेल खाली आलेला तर S4 विल बी फॉरवर्ड. जर S5 असेल तर त्या 7 शून्यांबरोबर S5 असेल आणि S5 विल बी फॉरवर्ड. सो दिस इज द वे मल्टिप्लेक्सर वर्क्स. ठीक आहे. ओके, आता त्याच मल्टिप्लेक्सरचं इम्प्लिमेंटेशन या स्लाइड मध्ये दिलेलं आहे. दिस इज मोर फॉर युअर थेरॉटिकल एक्सप्लेनेशन. सगळं मी जे आधी एक्सप्लेन केलं एक्झॅक्टली दॅट इज द वे these MUX or multiplexers work. तर या दोन स्लाइड आपण स्किप करणार. ही पण स्लाइड आपण स्किप करणार. ओके, कन्स्ट्रक्टिंग अरिथमेटिक युनिट. आता अरिथमेटिक युनिट कशाचा बनलेला असतो ऍडर्स अँड हाफ ऍडर्स. अरिथमेटिक युनिट फक्त अरिथमेटिक करतो आणि कम्प्युटर मधलं अरिथमेटिक ऑल एंटायर ऍडिशन सबट्रॅक्शन डिव्हिजन मल्टिप्लिकेशन इज डन युजिंग ऍडिशन्स. आपण बुलियन अल्जेब्रा शिकलो होतो त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मेथड्स आपण शिकलो होतो की ऍडिशन्स कशी केली जातात. तर आपण लेट्स नॉट गेट इन टू दॅट राईट नाव. तर फक्त इथे ऍडर कसा बनवला जातो. तर आता इथे ऍडिशन इज ऍक्च्युअल बिट ऍडिशन. आय एम नॉट टॉकिंग अबाउट एंडिंग और ऑरिंग. ओके, तर आता ऍड CPU chip implement binary addition through Boolean logic of special kind of circuit called adders. An adder is a circuit that is used to add two bits and generate two output bits, that is sum and a carry bit. This circuit that can be integrated with many other circuits for a wide range of applications. There are two kinds of adders, half adder and full adder. The adder म्हणजे काय bit's addition. आता please don't confuse bit addition with AND and OR. आपण बिटचं ऍडिशन कसं करतो 0 प्लस 0 is 0. 0 plus 1 is 1. 1 plus 0 is 1. But 1 plus 1 is 0 and carry 1. हातचा आला 1. जसं आपण 7 अधिक 5 केलं की 7 अधिक 5 12. सम म्हणजेच खाली 2 लिहिले आणि हातचा दिला 1 म्हणतो आपण 12 मध्ये. बरोबर ना. तसंच ऍडिशन मध्ये 1 plus 1 is 0 and carry bit 1. तर जेव्हा मी 1 plus 1 करतो म्हणजे bit 1 plus bit 1 करतो तेव्हा my sum is 0 and carry bit is 1. सो हे वर्क सगळं हा ऍडर करतो. तर आता हे तो कसं करतो तर लेट्स टॉक अबाउट हाफ ऍडर. हाफ ऍडर म्हणजे हा बिट्सचं ऍडिशनच करतो पण ती जी कॅरी बिट आलेली आहे ती तो ऍडिशन करताना यूज करत नाही म्हणून याला हाफ ऍडर म्हणतात. हाफ ऍडर काय करतो हाफ ऍडर फक्त 2 बिट्सचं ऍडिशन करतो कॅरी बिट घेत नाही. फक्त 2 बिटचं ऍडिशन करतो आणि त्याचा सम लिहितो खाली आणि त्याची कॅरी बिट लिहितो. ठीक आहे ना. तर ती कशी करतो तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी एक्सक्लुझिव्ह ऑर गेट आपण गेट्स मध्ये शिकलो. एक्सक्लुझिव्ह ऑर गेट मध्ये तो कसं काम करतो एक्सक्लुझिव्ह ऑर गेट मध्ये only and only 2 bits are different then only it gives output 1. Otherwise it gives 0 or 0 is 0, 1
or 1 is 0 because both are same bits. But 0 and 1 gives 1. 1 exclusive or 0 is 1. म्हणून सम कॅल्क्युलेट करण्यासाठी ऑर गेट एक्सक्लुझिव्ह ऑर गेट वापरलं जातं. तर ते आता काम कसं करतं? 0 or 0, 0 exclusive or 0 is 0. म्हणजे 0 plus 0 is equal to 0. 0 exclusive or 1 is 1. तसाच 1 exclusive or 0 is 1. पण 1 exclusive or 1 is 0. So to calculate your sum, XOR gate is used. Okay. हे झालं तुमचं सम कॅल्क्युलेशन. आता तो त्याची कॅरी बीट कशी कॅल्क्युलेट करतो? आपण काय म्हणालो? 0 plus 1 is 1, there is no carry bit. So AND करतो तो कॅरी बीट साठी. तर 0 and 1 carry bit 0, 1 and 0 carry bit 0, 0 and 0 carry bit 0, but 1 and 1 carry bit 1. समजलं? तो ऍडिशन करताना दोन ऑपरेशन करतो. सम कॅल्क्युलेट करतो एक्सऑर गेट वापरून आणि कॅरी बिट कॅल्क्युलेट करतो तो अँड गेट वापरून. ठीक आहे ना? ओके, ऑलराईट. तर त्याचंच आता हे खाली एक्झाम्पल दिलेलं आहे. 0 plus 0 is equal to 0 0. म्हणजेच काय? कॅरी बिट 0 which is calculated using AND आणि तुझी सम 0 which is done using exclusive OR. तर हे इथे जास्त एक्सप्लेन करत नाही, पुढच्या डायग्राम मध्ये एक्सप्लेन करतो. ओके, इथे जास्त चांगल्या पद्धतीने समजेल तुम्हाला. हे झालं तुमचं ट्रूथ टेबल. A, B, 0 plus 0 is 0, 0 plus 1 is 1, 1 plus 0 is 1, 1 plus 1 is 0. तर हे काम कोणी केलं? एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचं हे सिम्बॉल आहे. सो या A एक्सक्लुझिव्ह ऑर B ने हे सम कॅल्क्युलेट झालं. त्याचीच कॅरी बिट कशी कॅल्क्युलेट झाली? A and B ने. म्हणून इकडे या तिन्ही कॉम्बिनेशन मध्ये कॅरी आउट बिट 0 आली आणि फक्त 1 and 1 कॉम्बिनेशन मध्ये कॅरी आउट बिट 1 आली. सो दिस इज अ सर्किट फॉर डुईंग हाफ adder or addition of two bits without considering the carry bit. ठीक आहे? So this is the way your half adder work. पण रियल लाईफ मध्ये कॅरी बिट तुम्ही इग्नोर करू शकत नाही. म्हणून हाच हाफ ऍडर वापरून फुल ऍडर बनवला जातो. त्याच्यामध्ये प्रॉपर ऍडिशन केलं जातं. कसं? दाखवतो. ओके, आता इथे पुन्हा आपण फुल ऍडरचं हे थेरॉटिकल एक्सप्लेनेशन आहे ते वाचून घ्या. हे मी तुम्हाला त्या पुढच्या सर्किट डायग्राम आणि ट्रूथ टेबल वरून एक्सप्लेन करतो. ओके, ऑलराईट. दिस इज युअर फुल ऍडर. आता फुल ऍडर मध्ये सपोज तुमच्याकडे आता कॅरी बीट पण तुम्हाला कन्सिडर करायची आहे कम्प्युटेशन करताना, बरोबर ना? तर नुसत्या 2 बिटचं ऍडिशन करत नाही, आता तुमच्या 3 बिटचं ऍडिशन होतं. तसंच तुमचं कॅरी बिट कॅरी ओव्हर बिट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला तिन्ही बिट कन्सिडर कराव्या लागतात. कॅरी इन बिट आणि तुमच्या 2 बिट्स. तर ह्या तिन्ही बिट कन्सिडर केल्या की तुम्ही कॅरी आउट बिट पण कॅल्क्युलेट करू शकता आणि सम पण कॅल्क्युलेट करू शकता. तर आता ह्याचं काम कसं होतं? ठीक आहे. आता हा तुमचा फुल ऍडर कसा काम करतो? पहिल्यांदा तुमच्या A आणि B चं ऍडिशन करतो. म्हणजेच काय? XOR ने त्याचं आउटपुट काढतो. मग त्याच्यात कॅरी इन बिट पण ऍड करायची आहे. मग कॅरी इन बिट आणि A and B चं XOR करून आलेलं जे आउटपुट आहे, तर ह्या दोघांना तो XOR करून त्याचं फायनल सम लिहितो.
आपण ट्रूथ टेबल नंतर बघूया. ठीक आहे. ऑलराईट. आणि ते झालं सम कॅल्क्युलेशन. आता आपल्याला त्या ऍडिशनची कॅरी आउट बिट पण कॅल्क्युलेट करायची आहे. आधी त्याने ए आणि बी चं एंडिंग करून एक कॅरी आउट बिट कम्प्युट केली, ती तशीच ठेवली. म्हणजे ए आणि बी मध्ये कॅरी आउट बिट 1 आली आहे का ते त्याने अँड गेट वरून काम केलं. तसंच आता इथे ही जी एक्सॉर ची जी 2 सम होती त्या 2 समचं पण कॅरी आउट त्याला चेक करावं लागतं. मग त्याने काय केलं, ही जी कॅरी इन बिट होती ती घेतली आणि या पहिल्या एबी एक्सॉरचं जे आउटपुट होतं ते या अँड गेटला दिलं आणि कॅरी बिट कॅल्क्युलेट केली. सो कॅरी इन आणि आउटपुट ऑफ दिस ओरिजिनल एक्सॉर अँडिंग करून त्याने कॅरी बिट कॅल्क्युलेट केली. ठीक आहे. तर आता ह्या ज्या 2 कॅरी बिट तयार झाल्या त्या त्याने ऑर गेटला दिल्या. म्हणजे दोघांपैकी एकाने जरी कॅरी बिट 1 कॅल्क्युलेट केलेली असेल तर कॅरी आउट विल बी 1. पण जर दोघही 0 असतील तर कॅरी आउट बिट विल बी 0. तर अशा तऱ्हेने ऍक्च्युअल फुल ऍडर वर्क्स. सो फुल ऍडर टेक्स 2 इनपुट्स ए बी विच आर टू बी ऍडेड आणि कॅरी इन बिट. म्हणजे these 3 bits are considered for computation of sum, and same way carry in bit and carry in bit calculated using AB are computed, and one of them depending upon what is the value is passed to C out, whichever is 1. If AB ची carry bit 0 calculate झाली असेल आणि सी इन 0 असेल तर सी आउट कॅरी आउट बिट इज 0. इफ ए बी ची कॅरी बिट 0 कॅल्क्युलेट झालेली असेल आणि सी इन 1 असेल तर कॅरी आउट विल बी 1. इफ सी इन इज 0 बट ए आणि बी ची कॅरी आउट बिट 1 असेल तर सी आउट विल बी 1. That's it. अँड ए आणि बी चं आधी सम केलं आणि मग त्या ए आणि बी मध्ये कॅरी इन बिट ऍड केली आणि त्याचं सम लिहिलं. तर आता इथे एक्झाम्पल घ्या. इनपुट्स आर ए बी, कॅरी इन बिट इज 0. सो इथे कॅरी आउट बिट 0 कॅल्क्युलेट झाली आणि सम 0 झालं कारण 0. आता इथे घेऊया ना, 0 XOR 0 is 0. Carry in is 0. So 0 XOR 0 is 0. Sum is 0. तसंच carry out bit is 0. ओके. आता इथे जर कॅरी इन बिट माझी 1 असेल तर माझं 0, 0 आणि 1 यांचं ऍडिशन होऊन 1 आला आणि त्याचा कॅरी आउट आला 0. तर तसंच आता जर तुम्ही हे एक्झाम्पल बघितलं तर इथे ए आणि बी 1 1 आहेत तर 1 and 1 and 1. ठीक आहे. आणि इथे 1 plus 1 plus 1. तर हे डिकोड करा. सो बेसिकली यू सप्लाय दिस ए अँड बी टू दिस ऑर गेट, एक्सऑर गेट. त्याचं आउटपुट दुसऱ्या एक्सऑर गेटला द्या अलॉंग विथ कॅरी इन. आणि तसंच या पहिल्या एक्सऑर ची आउटपुट दुसऱ्या अँड गेटला द्या अलॉंग विथ कॅरी इन. And then you calculate the carry bit. Same way इथे you calculate the carry bit. आणि मग one of the 2 carry bits is selected by this OR gate depending upon whether it is 0 or 1. If both are 0, 0 or 0 is 0. 0 or 1 is 1. 1 or 0 is 1. 1 or 1 is 1. So depending upon what is the combination of these carry bits, your carry out will be 0 or 1. So this is the way your full adder works. ठीक है. So full adder takes carry in A B, A plus B plus carry in to calculate sum. A and B चं carry out compute केलं जातं आणि त्याला C in बरोबर कंपेअर केलं जातं आणि दोघांपैकी एक 1 असेल तर C out is 1. If both are 0, C out is 0. This is the way full adder works and this is the way addition is done. आणि मगाशी जसं म्हटलं तसं तुमचा जर 32 बिट वर्ड असेल तर सगळ्या 32 बिट त्याला ऍड करायचे. म्हणजेच काय, तो
32 फुल ऍडर्स वापरतो. कसे? पुढच्या ह्याच्यात. ओके, रिपल कॅरी ऍडर एन बिट ALU. तुमचा जर 8 बिटचा ALU असेल तर तुम्हाला एक, आता इथे 4चं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. तर लेट्स अंडरस्टँड दिस इज अ 4 बिट ALU. ठीक आहे. N number of full adders can be combined to create ripple carry adder by cascading the carry bit from one adder to the next. Single bit of both bytes is added by respective full adder, so it can add n bits, n bit numbers. To add two 4-bit numbers, we need 4 full adders, which can be formed by cascading 4-bit blocks. Only the first full adder may be replaced by half adder. म्हणजेच काय? कॅरी इन बिट कन्सिडर करायची गरज नाहीये ना. पहिला जो तुमचा ऍडर आहे तिथे कॅरी बिट ऑलवेज शून्यच असणार आहे, म्हणून तिथे तुम्ही हाफ ऍडर पण वापरू शकता. पण इन रियालिटी फुल ऍडरच वापरला जातो आणि कॅरी इन बिट 0 दिली जाते. ठीक आहे. ओके. आणि हे सगळं त्या अँड ओके. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे, जेव्हा तुम्ही हा 4 बिटचं ऍडिशन करण्यासाठी रिपल कॅरी ऍडर क्रिएट करता, म्हणजे पहिल्या बिटसाठी पहिला फुल ऍडर, त्या 0th बिटसाठी पहिला फुल ऍडर, फर्स्ट बिटसाठी दुसरा, थर्ड, सेकंड साठी तिसरा आणि फोर्थ ऍडर वापरला जातो. बरोबर, असे 4 ऍडर तुम्ही वापरता 4 बिटसाठी 0 1 2 3. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, हे ऍडिशन फार सुपर स्लो होतं. का स्लो होतं? कारण जोपर्यंत तुम्ही या फुल ऍडरची कॅरी बिट कॅल्क्युलेट करत नाही आणि ती पुढच्या ऍडरला देत नाही, तोपर्यंत तुमचं ऍडिशन पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजेच काय, ह्याचं काम संपलं की मग या ऍडरचं काम चालू होतं, कारण आता त्याला कॅरी इन मिळाली. मग त्याने कॅल्क्युलेट केलेली कॅरी आउट याला कॅरी इन म्हणून दिली, याने कॅल्क्युलेट केलेली कॅरी आउट याला कॅरी इन म्हणून दिली, आणि मग याने कॅरी आउट लिहिली. समजलं की नाही? तर ह्याच्यामध्ये वेळ जातो. पण व्हॉट दे आर सेइंग, अ डिझाइन with alternating carry polarities and optimized AND or inver gates can make it faster. आपल्याला ते इथे कन्सिडर करायचं नाहीये. आपल्याला बेसिक फुल ऍडर जो स्लो असला तरी तो कसा काम करतो हे आपल्याला माहिती होतं. तर आपण आज काय काय शिकलो? मल्टिप्लेक्सर शिकलो, डिकोडर शिकलो, बफर शिकलो, ट्रायस्टेंट बफर शिकलो, त्याच्यानंतर फुल ऍडर शिकलो. So this is the way full adder is used to create a ripple carry adder, and actual ripple carry adder do your complete addition of given byte. 4 bits असतील तर your byte is made up of 4 words, 4 bits इकडे, 4 bits इकडे, आणि त्याचं उत्तर खाली लिहिलं जातं. So this is the way addition is done. चला, आज आपण काय काय शिकलो? आज आपण शिकलो कॉम्बिनेशनल सर्किट, त्याच्यामध्ये आपण शिकलो बफर, ट्रायस्टेट बफर, decoders, multiplexers, which are used in to process the logic, which are used in logic unit. So ही सगळी सर्किट लॉजिक युनिट मध्ये फिट केलेली असतात, आणि हाफ ऍडर आणि ऍडर ही दोन टाईपची सर्किट अरिथमेटिक युनिट मध्ये फिक्स केलेली जातात. तर ही सगळी सर्किट्स आणि ओरिजिनल गेट्स, अँड ऑर नॉट, एक्सऑर गेट्स, नॅन्ड गेट्स, ही सगळी गेट्स त्या चिप मध्ये बसवलेली असतात, आणि युजिंग ऑल दिस कॉम्बिनेशनल सर्किट अरिथमेटिक लॉजिक युनिट इज कन्स्ट्रक्टेड. आता पुढचं लेक्चर जे आहे, सीपीयू मध्ये मेमरी रजिस्टर्स असतात, तर ती मेमरी रजिस्टर साठी सिक्वेन्शियल सर्किट वापरली जातात. तर ती सर्किट्स आपण पुढच्या ह्याच्यात शिकणार, पुढच्या लेक्चरमध्ये. तर त्या लेक्चरची वाट पहा. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, आणि आता मी इथेच थांबतो. बाय बाय. सी यू नेक्स्ट टाइम इन सिक्वेन्शियल सर्किट.